योगा के द्वारा हम हमारे अंतर्मन जाके वो शांति पा सकते हैं। यही वो मौका है। बात विश्राम करें, आंखों को बंद रखें, सांस और धीरे से बाहर छोड़ें। एक लंबी गहरी सांस अंदर और धीरे से बाहर छोड़ें। चलने वाले आवाज अपने मन से उठाएं। बच्चों की आवाज, और बाहर जाके कोई सांस विश्राम प्रदान करती है। छोटे छोटे विश्राम करें। माणूस बनण्यास पात्र बनवतोच, पण तो परिपूर्णता देखील आणतो आपल्या चेतनेमध्ये। जेव्हा मी चेतनेमध्ये परिपूर्णतेबद्दल बोलतो तेव्हा शरीर, मन, आत्मा एका लयीत असतात आणि ती लय विश्वाशी सुसंगत असते। एक बहुत ही बढ़िया चीज का बारे में, कोई भी विषय के बारे में जानना है तो हम लोग क्या करते हैं, हम लोग कभी यूज अवर इंटेलेक्ट, कुछ चीज हम लोग पंचेंद्रियों द्वारा मालूम करते हैं और फिर हम लोग हमारा बुद्धि को यूज करते हुए सिक्स सेंस। तो आडम ने शंकर जी ने बच्चों को एक बहुत ही बड़ा विज्ञान दिए है। क्या होता है तो हम लोग बिल्कुल देखेंगे, बट इससे बेनिफिट क्या होता है। लेकिन कोई भी बच्चा 8वीं 9वीं में जाता है तो उसको डिसाइड आज 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 12 वर्षापूर्वी योग दिवस हा जागतिक स्तरावर मानला जावा, सर्वांना योगाच्या माध्यमातून मानसिक आणि शारीरिक अतिशय शक्ती मिळावी आणि त्यांचं जीवन सुखर व्हावं या भावनेतून सुरू झालेला योग दिन। असं बघायचं तर पुराणामध्ये आदियोगी म्हणून भगवान शंकराला त्या ठिकाणी आपण अभिप्रेत धरतो आणि त्याच्यातूनच मनाची शांती, शरीराचं संतुलन आणि त्याच्यानंतर निसर्गाचं समतोलपणा, म्हणजेच एकूण पर्यावरणाचा समतोलपणा आणि जीवन सुखर होण्याकरता या गोष्टीची गरज आहे। मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे योग दिन हा नुसत्या भारतवर्षामध्ये ना, तर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये योगाची जी महती आहे ती पटलेली आहे। ख्रिश्चनिटी असलेल्या देशांमध्ये, इस्लाम असलेल्या देशांमध्ये या योगाचा अभ्यास केला जातोय। योग माध्यमातून शरीराला, मनाला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे निश्चितपणे मानवाचं जीवन सुखर व्हावं, संपन्न व्हावं यासाठी विश्वाला त्यांनी हा एक प्रकारचा योगाचा मंत्र
जतन करणं आणि योग अभ्यास करणं शिकवलेलं आहे. आज नवी मुंबई महापालिका, सिडको आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या 3 संस्थांच्या माध्यमातून इथे योगाचे धडे विद्यार्थ्यांना, प्रौढांना आणि सिनियर सिटीजनना सुद्धा शिकवले गेले. ह्याच्यातून आजच्या दिवसापुरता योगाचं महत्त्व नसून 365 दिवस योगा करावेत आणि स्वतःचं जीवन सुकर करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. या योगाच्या माध्यमातून मानसिक संतुलन राहतं, शारीरिक क्षमता वाढते आणि आपलं दैनंदिन कार्यक्रम सुद्धा सुकर होतात. यामध्ये योगाच्या माध्यमातून माणसाला पेशन्स, संयम हा माणसाचा वाढतो. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास न करता त्याच्यावर रिॲक्शन देणं हे योग विद्या अर्जन केलेल्या किंवा योगाभ्यास केलेल्या माणसाला ते पण होणारच नाही. आणि म्हणून ज्या लोकांची शॉर्ट टेम्परामेंट प्रॉपर नाही अशा लोकांना योगाचा अभ्यास करणं जरूर आहे. आणि माझं मत आहे की आताचे विद्यार्थी यांच्या जीवनामध्ये यांचं कारण फार लाईफ पुढे पडलेलं आहे. 100 वर्षाचा कालखंड त्यांच्या समोर आहे. प्रौढांच्या पुढे काही कालखंड आहे, ज्येष्ठांचे. कारण ज्या दिवशी एखाद्या गोष्टीची महती समजेल त्या दिवसापासून सुरुवात करावी जीवन जगण्याची, जीवन सुकर करण्याची. आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की संपूर्ण पत्रकार तुम्ही लोकांनी सुद्धा याचं महत्त्व लोकांना पटवून दिलेलं आहे. प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी आहेत आणि विविध ज्या संस्था आहेत त्या संस्थांचं सुद्धा योगदान या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मन स्वच्छ असेल तर माणसाचं मानसिक संतुलन राहतं. मानसिक संतुलन राहिल्यानंतर माणसाचं शरीर सुद्धा योग्य प्रमाणामध्ये जे गरजेचं आहे तसं ते फ्लेक्झिबल राहतं. आणि त्याच्यानंतर मग समाज जीवन चांगलं होतं. समाज जीवनातून चांगलं झाल्यानंतर आर्थिक, ज्याला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार जो स्वच्छ पैसा, काय क्लीन मनी, जसे आपण ग्रीन एनर्जी, क्लीन एनर्जी म्हणतो, तसे ग्रीन मनी आणि क्लीन मनी ह्या पैशाच्या जीवावर माणूस आत्मविश्वास मिळतो आणि जीवन सुकर होतं. कुठं TDR